जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। उपस्थित असलेले आपल्या भागाचे खासदार आदरणीय वाकचौरे साहेब आणि ज्यांनी आजची नगरपालिका अतिशय सुंदर रीतीनं पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय सत्यजित दादा तांबे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, या 2 नंबर वार्डचे नगरसेवक आणि येथील आमच्या कटाटेताई, तसेच गोरडे आणि आमच्या अर्चनाताई दिघे, अतिशय गरीब अशा उमेदवाराला, अतिशय सुभाष हा अतिशय गरीब एक कार्यकर्ता, झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला साहेबांनी संधी दिली। एवढं मोठं मन राजाचं असावं लागतं, मग प्रजा खुश असते। असे आमचे साहेब या ठिकाणी निश्चितच सर्व जाती धर्मांचा विचार करणारा असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय थोरात साहेब आहे। आज या ठिकाणी आपण सर्वांनी माझा एवढा नावाचा या ठिकाणी नावाचा गवागाव केला का हो केला। आमच्या पोखरकर ताई आहेत, सर्वच आहेत, आमच्या गवंदे मॅडम सुद्धा आहेत, या सगळ्या बहिणी ज्या माझ्या आहेत यांनी माझं जे नाव घेतलं, पण हे नाव कुठून निर्माण झालं तर हे आदरणीय थोरात साहेबांपासून निर्माण झालं। 85ला मी थोरात साहेबांचा एक कार्यकर्ता होतो, पायजामध्ये शर्ट घातलेला मी एक कार्यकर्ता, आज पॅन्ट शर्ट आणि कोटापर्यंत थोरात साहेबांनी पोहोचवलं। हे सर्व घडत असेल, नेता त्याच्यासाठी चांगला असावं लागतं, म्हणजे मग कार्यकर्ते चांगले होतात। बीज जर चांगलं असेल तर मग फळ चांगलं येतं। हे उदाहरण म्हणजे आदरणीय थोरात साहेब आहे। 30 वर्षापूर्वी नगरपालिका ताब्यात घेतली आणि त्यांनी साहेबांनी काम चालू केलं नगरपालिकेचं। त्याच्या अगोदर नगरपालिका आपण बघितलं असेल तर सातत्याने नगराध्यक्ष बदली व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायचे, गावाची शांतता भंग होण्याचं काम त्या ठिकाणी व्हायचं। परंतु साहेबांनी जशी नगरपालिका ताब्यात घेतली आणि आदरणीय डॉक्टर तांबे साहेब एक अतिशय निष्णात डॉक्टर असलेले ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर एक शहराला वेगळी दिशा मिळाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये सर्वच नगराध्यक्षांनी तांबे साहेबांचा आदर्श ठेवून एक चांगलं काम उभं केलं आणि एक चांगलं शहर उभं केलं। दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांचं नाव अवश्य महिलांनी घेतलं पाहिजे, कारण स्वच्छ संगमनेर शहर बनवण्यासाठी ताईची खूप मोठी मदत झाली। चांगले झाडं आज जे दिसतात आपल्याला, खरं दुर्गाताईचं श्रेय। 7 वाजता त्या घरातून बाहेर पडायच्या, रात्री 7 वाजता 10 पर्यंत काम करणार असे नगराध्यक्ष आपल्याला, तुम्हाला कुठे असे नगराध्यक्ष मिळणं अवघड आहे। साहेबांनी जी निवड केली निश्चितच सर्व विचार करून असे नगराध्यक्ष दिले। या ठिकाणी ताईचं सुद्धा मी निश्चितच त्या आता बाकीच्या वार्डांना जातात, आपल्या सुद्धा प्रभागात येणार आहेत, त्यांचंही काम खूप मोठं या ठिकाणी झालेलं आहे। आज आपल्याला आदरणीय थोरात साहेबांना निश्चित किती त्यांचं कौतुक केलं तर कधीच राहणार आहे। या शहरामध्ये पाण्याची समस्या, रस्त्यांच्या समस्या, अशा अनेक समस्या होत्या, परंतु त्या पूर्ण करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। आम्ही सुद्धा ते सांगतील त्याप्रमाणे काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला जे नगराध्यक्ष जे मिळाले आहेत त्या आपल्या नगराध्यक्ष इतके हुशार आहेत, ज्या मैथिलीताई त्या एक शैक्षणिक संस्था सांभाळतात, सामाजिक कामाची खूप प्रचंड मोठी त्यांना सवय आहे आणि असं एक नगराध्यक्ष पद आपलं त्यांना देतोय। या ठिकाणी सत्यजित दादा तांबे यांना आम्ही आग्रह धरला की ताईंना उमेदवारी द्या। दादांनी सांगितलं की घरातून उमेदवारी द्यायची नाही, परंतु आम्ही सर्व मोठ्या मंडळींनी जे वयस्कर मंडळी आहेत त्यांनी विनंती केली दादांना की उमेदवारी देताना मैथिलीताईंना द्या। हुशार नगराध्यक्ष असणं गरजेचं आहे, बदलत चाललेला काळ आहे, तर आपल्याला हुशार असे नगराध्यक्ष मैथिलीताईंच्या रूपाने मिळाले आहेत। अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितच 5 वर्षाचा म्हणजे नगराध्यक्ष झाल्याचा मोठा अनुभव आपल्या सर्वांना या ठिकाणी निश्चित येणार आहे। येत्या काळामध्ये आपण आदरणीय थोरात साहेबांचे हात बळकट करा। आपण केलेली आपण आपल्या इथं अजित काकडेंनी सांगितलं आपल्या हातून जी चूक झाली ती परत घडू नये। आता साहेबांचं काय 8 वेळा नगराध्यक्ष साहेब मंत्री झाले, विविध खात्यांचं मंत्रीपद सांभाळलं, साहेब एवढे मोठे आहेत। कोल्हापूर सोलापूर जर कधी आपण गेलो, मी एकदा देवीला तिकडे गेलो साहेब, तिथं विचारलं थोरात साहेबांचं नुकसान तुम्ही केलं, मान्य आहे आम्हाला, आम्ही संगमनेरची जनता हे मान्यच करतो, आमच्या हातून चूक झाली, ती कशी झाली काय झाली याचे अनेक उदाहरणं लोक आता सांगतात। साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ज्यावेळेस धक्का लागतो त्यावेळेस राजकारणाचं काहीतरी बदलते असं चित्र निश्चित या ठिकाणी पाहायला मिळत। अनेक लोकांना दुःख आपण याच्यात नाही राहिल्याबद्दल झालेलं आहे। निश्चितच आम्हाला सुद्धा त्याचं खूप आता वाईट वाटतं, परंतु साहेब या नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही निवडून तुम्हाला एक बक्षीस या निमित्तानं देऊ असं मी आव्हान करतो। आपल्याला पुन्हा एकदा थोरात साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि येत्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला नवीन नेतृत्व म्हणजे सत्यजित दादा तांबे अतिशय नवं आणि उमद व्यक्तिमत्व आहे। आपण शहरात बघा
जर सतीश दादा उभे राहिले तर लोक टाळ्या वाजवतात. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंसारखे व्यक्तिमत्व आहे, काम करणारं व्यक्तिमत्व आहे. नुसतं तसं असून चालत नाही, परंतु जर तुम्ही काम घेऊन गेले दादाकडं तर दादा त्या कामाचा निपटारा लगेच करणार. साहेब विचार करून करणार, पाहून करणार. पण सतीश दादा असे व्यक्तिमत्व आहे की जागेवर त्याचा निर्णय करणार. असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. हे व्यक्तिमत्व मोठं करण्याचं खरं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. या ठिकाणी सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्यावं. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची मात्र निश्चित काळजी घ्या. आपल्या शहराचं नाक म्हणजे आपल्या मैत्रीत आहे, त्यांना खूपच मोठ्या मताने निवडून द्या. आपलं एक मत इकडे तिकडे झालं चाललं नगरसेवकचं, पण नगराध्यक्षाचं मत मात्र कुठेही हलता कामा नये याची मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण चांगलं मतदान करावं असं आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की जो तो येतो आणि आपल्यासमोर बोलतो. परंतु या शहराचा इतिहास आणि विकास जर पाहिला तर आपल्याला निश्चित आपल्या लक्षात येईल या शहराच्या विकासासाठी अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गावात, या शहरात राहणारा प्रत्येकजण त्याचा साक्षीदार आहे. थोरासाहेब असतील, डॉक्टर तांबे असतील, दुर्गाताई असतील, या कुटुंबाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका अनेक वर्ष होती. या कार्यकाळामध्ये जो काही विकास झालेला आहे या शहराचा तो सर्वांनी सांगितलेला. सुधारणा, सांडपाणी व्यवस्था, पोल्युशन, या सर्व ज्या काही व्यवस्था आहेत या व्यवस्था नीटपणे चालल्या, चांगल्या चालल्या तरच आपल्याला खऱ्या अर्थानं राहण्यामध्ये आनंद वाटतो, जगण्यामध्ये देखील आनंद वाटतो. आपलं घर जर स्वच्छ असेल तर आपल्याला घरामध्ये देखील आनंद वाटत नाही. मग गाव स्वच्छ, गाव चांगलं, चांगल्या पद्धतीचं तर आपल्याला सर्वांना गावामध्ये देखील शहरामध्ये आनंद वाटतो. म्हणून नगरपालिकेची कामं किती महत्वाची असतात. खरं म्हणजे या ठिकाणी मी निश्चितपणाने थोरात साहेबांना आणि सत्यजित यांना निश्चितपणाने धन्यवाद या अर्थानं देईन. कारण निवडणुकीसाठी कोण उभं करावं अशा प्रकारची योजना त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आखलेली आहे की ज्याला काम करता येईल, ज्याला अनुभव आहे, ज्याला विचार आहे आणि प्रामुख्याने ज्याला आचार आहे. संगमनेर नगरपालिकेच्या 2025 सालच्या होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक आघाडी करून संगमनेरकरांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. पुढच्या काळामध्ये संगमनेरमध्ये कसं काम केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करणार ती समिती म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. आणि या संगमनेर सेवा समितीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे, त्याचबरोबर दिलीपरावजी पुंड, पांडुशेठ घुले, अशोकराव सातपुते, प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार सीमाताई खटाटे, प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार भारत बोराडे, प्रभाग क्रमांक 2 मधील महिला उमेदवार त्या ठिकाणी अर्चनाताई दिघे. खर तर मी भारत जरा नमस्कार कर सगळ्यांना. भारत बोराडे हे उद्योजक आहे, एक व्यापार करत अतिशय चांगलं तरुणांचं संघटन भारतने उभं केलेलं आहे. मालदा रोड परिसरामध्ये ते राहतात आणि अत्यंत चांगल्या परिवारामध्ये येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजसेवेची आवड असलेला भारत हा अत्यंत तरुण तडफदार उमेदवार देण्याचं काम खरं तर संगमनेर सेवा समितीने केलंय. अर्चनाताई आहे, अर्चनाताई सुभाष दिघे. अर्चनाताई सुभाष दिघे म्हणजे तिच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. ही खऱ्या अर्थाने अर्चना दिघे ही खऱ्या अर्थाने दबलेल्या आणि खालच्या दबलेल्या आवाजाचं प्रतिनिधित्व ही संगमनेर नगरपालिकेमध्ये करणार आहे. अर्चना आणि सुभाष हे दोघं सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगरमध्ये राहतात आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं जे अष्टविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा आणि तिथलं सगळं तिथलं व्यवस्थापन करण्याचं काम
हे जोडपं करतं अत्यंत साध्या परिवारातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे रामनगर मध्ये म्हणजे अत्यंत दारिद्र्य रेषेच्या खालचं हे परिवार आहे. तो स्वतः सुभाष जो आहे तो प्लंबिंगचं काम करतो, 24 तास लोकांसाठी उपलब्ध असतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे. दिलीप काकांची तर ओळख तुमच्या सगळ्यांना आहे म्हणून ओळख करून द्यायची गरज नाही. सीमाताई खटाटे आहेत. मी खरं तर ताईंना सचिन जाधव आमचे मित्र आहेत, युवक नेते आहेत, त्यांचे त्या भगिनी आहेत, त्या गृहिणी जरी असल्या तरी मी त्यांच्याबरोबर रॅली केल्यावर कळलं इतका त्यांचा जनसंपर्क आहे आणि इतक्या दनादन नावं घ्यायच्या, प्रत्येक घरी गेल्यावर त्यांचं नाव घेणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांचा जो संपर्क आहे, मला असं वाटतं की त्याच्यामुळे अत्यंत योग्य उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. खरं तर संगमनेर सेवा समितीमध्ये अनेक उमेदवारांची मागणी होती. खूप उमेदवारांनी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती आणि चांगले उमेदवार होते. मी आता खरं तर नावं घेत नाही, परंतु अश्विनीताई होत्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. सामाजिक कामामध्ये अश्विनीताईंचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की त्यांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती. इथं संगीताताई बसलेल्या आहेत कुंड, त्यांनी उमेदवारी मागितली होती. अनेक जणींनी उमेदवारी मागितली होती. डोंगरेताई आहेत, त्यांनी उमेदवारी मागितली होती. अनेक चांगले उमेदवार या ठिकाणी होते, परंतु देताना मात्र एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या तारेवरची कसरत झाली. परंतु देत असताना आपल्याला सगळा विचार करून आपण उमेदवारी सीमाताईंना दिली आणि मोठ्या मनाने बाकी सगळ्या उमेदवारांनी देखील आज त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली. त्यांच्यासाठी देखील मी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवाव्या अशी आपल्याला विनंती करतो. आता दिलीपराव कुंड साहेबांनी सांगितलं की या शहराचा इतिहास, संगमनेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 1991 पासून डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं. आज आपण पाहतो की शहरामध्ये 35 पेक्षा जास्त उद्यानं आपण तयार केलेली आहेत. अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान खरं तर निर्माण झालेलं आहे. कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंज्या निधीवर काम करणारी नगरपालिका असते. आता ह्या 35च्या 35 उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं, या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे. खरं तर याच आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे, पूर्ण दाबाने पाणी आपण देतो. मात्र मागच्या 2-2.5 वर्षामध्ये खरं तर 4 वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही आणि म्हणून मागच्या 4 वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे पाणी येत नाही. मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही. अनेक ठिकाणी पाणी 1-1, 2-2 मजल्यावर जातंय, तुमच्याकडे पाणी काय येत नाही? म्हणजे नाही, आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही. मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली. पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं गबाड कचरा सापडला, तो कचरा काढला, दुसऱ्या दिवशी पाणी दुसऱ्या मजल्यावर यायला लागलं. म्हणजे लक्ष नव्हतं, नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री 2-2 वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे. आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करण्याचा देखील निर्णय आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे. आणि म्हणून अशा अनेक विषय आहेत. हे सगळे मूलभूत प्रश्न मागच्या काळामध्ये आपण केलेले आहेत. आता आपल्याला पुढची आवृत्ती संगमनेरच्या विकासाची घेऊन यायची आहे. आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर जुनं झाल्यावर आपण त्याच्यामध्ये अपग्रेड करतो. अपग्रेड करताना जुनं सॉफ्टवेअर काही खराब असतं असं नसतं, परंतु बदलत्या काळानुसार नवीन टेक्नॉलॉजी, नवीन त्याच्यामध्ये फीचर असे टाकून आपल्याला सॉफ्टवेअर नवीन करावं लागतं. तसं आता संगमनेरला देखील नव्या पद्धतीने आता याच्या विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर 2.0 ची आम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आमदार बाळासाहेब थोरातांनी निळवंड्यामधून आपल्याला पाणी दिलं. आता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं 38 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता झाला. या रस्ता हा आपल्या संगमनेरचं नाक आहे आणि रस्ता ही आपली शान आहे. आता आपण पाहतो की बाहेरचा पाहुणा आला तर त्याला असं खेड्यात आल्यासारखं वाटत नाही, त्याला एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं. मध्ये स्ट्रीट लाईट आहे, मध्ये पूर्ण डिवायडर टाकलेले आहेत, छान झाडं लागलेले आहेत आणि हे सगळं काम जे आहे ते आमदार बाळासाहेब थोरातांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे.
प्रत्येक क्षणाक्षणाला साहेबांच्या माध्यमातून मदत ही आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या काम. क्रीडा संकुल अत्यंत उत्तम असं क्रीडा संकुल. ऑस्ट्रेलियाच्या महिलांची क्रिकेटची टीम येऊन तिथं क्रिकेट खेळून गेली मागच्या 6 महिन्यापूर्वी. इतकं सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आपण या ठिकाणी संगमनेरात केलेलं आहे. संगमनेरामध्ये जे आपण ट्रक टर्मिनस आता 7.5 कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीच्या शेजारी 7.5 कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनस आपण केलेलं आहे. ज्या ट्रक टर्मिनस झाल्यानंतर रस्त्यावर एकही ट्रकची पार्किंग ही आम्ही होऊ देणार नाही. सगळ्या ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे रस्ते देखील मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक निर्णय या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये केले आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला करायचे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम दिलीप काका पुंड यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये झालेलं आहे. मी तर कायम उदाहरण देत असतो की त्यांचं एक उदाहरण एक आदर्श प्रभागाचं उदाहरण आहे आणि म्हणून त्यांच्याच प्रभागामध्ये श्रमिक नगर असेल. या श्रमिक नगर मध्ये दिलीप काका आणि मी परवा फिरत होतो, त्यांनी सांगितलं, ते मला सांगत होते की श्रमिक नगर कसं उभं राहिलं. तर ज्या वेळेस नदीला पूर आला 70-75 साली, त्यावेळेस तिथल्या सगळ्या लोकांना तिथून उचललं आणि त्यांना या ठिकाणी नगरपालिकेची जागा असल्यामुळे श्रमिक नगर मध्ये आणून त्या ठिकाणी त्यांना घरं दिले, घरकुलं दिले आणि त्यांना तिथं ठेवलं. आज त्यांचे मुलं मोठे होत आहेत, मुलं शिकतायत, मुलं मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतायत. आता त्यांची देखील अपेक्षा आहे की त्यांना देखील चांगले घरं मिळाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक श्रमिक नगर मधल्या घराला आता 500 स्क्वेअर फूटचं घर, एक चांगल्या पद्धतीचं पक्क घर करून देण्याचा देखील मानस दिलीप काकांनी मला सांगितलं. आपल्याला एकच काम सत्यजित या पुढच्या काळामध्ये करायचंय, तर श्रमिक नगर मधल्या प्रत्येक माणसाला एक चांगलं उत्तम घर आणि त्याच्या तिथं मुलांना खेळायला गार्डन असेल, तिथं मंदिरं आहेत, तिथं धार्मिक स्थळं आहेत, त्या धार्मिक स्थळांची व्यवस्था असेल, अशा पद्धतीची व्यवस्था करायची. तीच परिस्थिती समोरच्या 2 नंबर प्रभाग मध्ये रामनगर. आता श्रमिक नगर आणि रामनगर आणि गांधीनगर मध्ये फरक असा आहे की श्रमिक नगरची जागा जी आहे ती नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि ही जी जागा आपली याच्या शेजारी आहे सह्याद्री कॉलेजच्या शेजारची रामनगर आणि गांधीनगरची, ती जागा ही खासगी मालकीची जागा आहे. त्यामुळे खासगी मालकाच्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकतो हे देखील आम्हाला काम करायचंय. खरं तर त्या भागामध्ये त्या लोकांनी अनेक वर्ष पिढ्याना पिढ्या मुलांचे जन्म तिथं झालेले आहेत. त्यांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, रस्त्याची केली, परंतु खासगी जागा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना देखील हक्काचे घरं देण्याचं काम निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून करणार आहे. शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की मागच्या काळामध्ये या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आणून कोणाचंही सरकार असो, शिवसेनेचं सरकार असो, भारतीय जनता पार्टीचं असो, महाविकास आघाडीचा असो, कोणत्याही सरकारने आजपर्यंत संगमनेरला निधी देताना कधी अन्याय केला नाही. कोणाचंही सरकार असलं तरी आम्ही तिथं जाऊन निधी आणू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांची आहे. आजही बाळासाहेब थोरातांचं लेटर हेड घेऊन जर मी गेलो तर पहिलं, किंवा मी जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर पहिला मंत्री मला प्रश्न विचारतो का बाळासाहेब कसे, बाळासाहेबांचं काय चाललंय. आणि म्हणून प्रत्येक मंत्री हा मान सन्मानाने त्या ठिकाणी आज आपल्यापाशी उभा राहतो. मी आजच कोणाला तरी सांगत होतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलोय त्या मला 50 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे नगर विकास खात्याचा. इतका निधी मला त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून निधी आणणं ही एक कला असते, कला. तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहे म्हणूनच निधी मिळतो असं नसतं. निधी आणण्यासाठी संबंध असावे लागतात, तिथं पाठपुरावा करावा लागतो, तिथं कशा पद्धतीने सरकारी मध्ये फाईल तयार करावा लागतात, कशा पद्धतीने उमेदवार देत असताना आम्ही खूप मोठी संख्या होती इच्छुक उमेदवारांची. किती चांगले उमेदवार असले, तोलामोलाचे असले, शेवटी एका जागेला एकच देता येतो, 4 देता येत नाही, 2 देता येत नाही. आणि त्यामुळं अनेक चांगले उमेदवार असताना त्यात आम्ही ही निवड केलेली आहे. आता दिलीपराव पुंडांच्या बाबतीत काय सांगायचं, कालच कुठेतरी बसलो तर बरेच वेळा सांगतो मी. दिलीपराव पुंड हे असं व्यक्तिमत्व आहे, असे नगरसेवक आहेत की जर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नगरसेवकांची युनिव्हर्सिटी करायची ठरवली, विद्यापीठ, तर कुलगुरुंना करावं लागतं. कालच सांगितलं, सगळ्यांना सांगतो ना. कसं
कसं मतदारसंघ सांभाळावा, कसं माणसाची मनं सांभाळावी, आपल्या मतदारसंघातली आपला जो प्रभाग आहे, आपला जो वार्ड आहे तिथे कामं कशी काढावी आणि मनाचं समाधान, लोकांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना कशी निर्माण करावी, ही कला कशी साधली मला माहित नाही, परंतु परमेश्वराची देणगी त्यांच्याकडे आहे. कारण मी थोडं ट्रेनिंग घेऊन गेलो असतो तर माझी अडचण झाली नसते. मी बसलो महाराष्ट्र देशपाल एक आहे यांचा कार्यक्रम असा आहे, चालू सारखे पायी इकडं फिर तिकडं फिर. बरं आता शेतकरी मंडळीत आहे, बरीच मंडळी शेतकरी, त्याच्यात एक शास्त्र आहे, शेतकाम सांगतो मी. शेतात जा, शेतकाम सांगतो. शेतात गेलं तर कळतं, तण आलं, रोग पडला, अमुक झालं, तमुक झालं. तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं, काही इथं नाली तुंबली, इथं पाणी आलं नाही, इथं अमुक झालं, तमुक झालं, याची ही अडचण, याला दाखला नाही, त्याला ते नाही, याच्या मुलाचं काहीतरी अडचणी, हा आजारी आहे, ते समजत चालतं. आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत चालण्याची पद्धत जी आहे, दिलीपरावची पद्धत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिलीताईला आता नगराध्यक्ष करता उमेदवार म्हणून आपण देतो. मैथिलीताई खरंच सांगतो तुम्हाला, आमची जरी आता भाचीसून असा शब्द आहे आपल्या मराठीत, भाचीची बायको म्हणजे भाचीसून, परंतु डॉक्टर आहे, अत्यंत हुशार, अत्यंत साधस, वागाव कसं हे कळणार, भक्कम दमदार आहे का. परत तो सांगतो मराठीवर प्रभुत्व, इंग्रजी चांगली येते, हिंदी चांगली येते, कन्नड चांगली येते, तेलुगू चांगली येते. आता कोणती भाषा राहिली मला काही समजा नाही. कोणत्याही भाषेत गमतीदार तुम्हाला सांगतो, मुद्दाम प्रयोग करायला हरकत नाही. स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले निरनिराळे जे काही पदार्थ असतात इतके सुंदर करते, इतके सुंदर, हाताला चव आहे तिच्या हाताला चव आहे ना, ते कामाला चव राहील एवढं तुम्हाला सांगतो. आणि आपण जर नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील आज सभागृहात, जे त्या अनुभवी आहे तिथला, कसे प्रश्न सोडवावेत, कशी मिटिंग हाताळावी, कशा पद्धतीने पुढे आपल्याला शहर सांभाळायचं. आणि हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगरपालिका चालवताना. परंतु त्याला देत असताना खूप काळजीपूर्वक, खरं जे डॉक्टर तांबेंनी, दुर्गाताईंनी, सत्यजितनं, डॉक्टर हर्षल, माझा मी सल्ला घेतले. आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला त्यामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून खटाटरीताईंचं वर्क मी इथं केलं, म्हणजे खटाटरीताई चालायला लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती म्हणतात. काय खरं सापडले नाही विधानसभेचे, मला बरा उपयोग झाला असा. परंतु काही असो, म्हणजे संपर्क आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, हे सोपं नाही. बोराडे जे आहेत, मी त्यांच्या दुकानाचं उद्घाटन मी केलं होतं. एक कल्पक, चांगल्या पद्धतीने काम करणारा. तेव्हा आमचं एक सूत्र, तिथं भाऊसाहेबांचं एक सूत्र असायचं, कार्यकर्ता कसा असावा, पदाधिकारी कसा असावा. ते म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल, एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा, त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हावा, उगाच मागे फिरू नये. आज तोरड्यांचा व्यवसाय उद्योग इतक्या सुंदर पद्धतीनं, तर दुकान सुद्धा पाहण्यासारखे, मला अजून आठवत वर चढावं लागलं दूध घालणार कुठे. असे बोराडेजी आपल्या बरोबर आहेत. आणि त्याबरोबर आपल्याला ताई दिघेताई आहेत, अर्चनाताई. खरं जे इथे सुभाष दिघे आणि अर्चनाताईची ही जोडी, तेव्हा शेवटी काय असतं याच्यामध्ये, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी व्हायचं असतं त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातोटी असावं लागते, कळावं लागतं. परंतु अर्चनाताई आणि शिवसार दिघे हे वैशिष्ट्य असं आहे त्यांचं की कळावं लागतात, हाताळायला करता नाही. तर त्यांनी ते अनुभवलेले आहे. गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली हे दाम्पत्य आहे, आता गरीबात गरीब. आणि आता मंदिर, गणेश मंदिर सांभाळतात, बरोबर ना. आणि गणेश मंदिर सांभाळ, तिथलं आपलं जे गणेश मंदिर आहे ते तर सांभाळतातच. ऑरेंज कॉर्नर, बरोबर आहे. ऑरेंज कॉर्नरचं तिथं तुझ्या अर्चा सगळं ती काळजी तिथे घेतात, स्वच्छता, तिथलं पावित्र्य राखणं. परंतु ते करत असताना दिवसभर गोर गरिबांचे कामं काढण्याचं काम हे करणारी अशा प्रकारची ही दाम्पत्य.
खरं याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे, अशी ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. एकंदर असं पाहिलं तर 11 जाणते माणसं आहेत आणि बाकी 19 हे नवे आहे, नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे देणे जाऊ. माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती, 30च्या 30 नगरसेवक आणि 31वा नगराध्यक्ष हे तुमचं आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की नगरपालिका पूर्वी कशा होत्या. मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस 5 वर्षी नगरपालिका मी अनुभवली. त्या 5 वर्षामध्ये आम्ही काही निवडणूक एकत्र पद्धतीला करू शकलो नाही, कारण मार्च मध्ये निवडणूक झाली माझी. मी आमदार झालो, मे एप्रिल मध्ये लगेच नगरपालिका लागल्या, तर गोंधळाचं वातावरण झालं. म्हणजे या निवडणुकांना कसं यायचं आपण सगळे पाहू. आले निवडून, एक विचार नव्हता, एक सूत्र नव्हतं. परिणाम असा व्हायचा की प्रत्येक 6 महिन्याला नगराध्यक्ष बदललेला होता. एक मित्र तर आमचा असा चालायचा रस्त्याने, थोडस पायात हे होता, अडचण होती त्याची. चालता चालता तो असा कधी चालला तर लोक म्हणते खुजली आ रही आहे. आता काय सांगायचं. आणि ते ती नगरपालिका, तो गोंधळ. त्याच्या अगोदर तर नगरपालिका अशा होत्या की मारामारी नगरपालिकेमध्ये व्हायची. आणि नगरपालिका एक तर अनुभव असा आहे, त्याच्या अगोदरचा माझ्या अगोदरचा अनुभव असा आहे की एक जणांना दुसऱ्या नगरसेवकाला खाली पाडलं, छातीवर बसला, शाहीची दौड त्यावेळेस होती, छातीची दौड बोचली आणि जी नगरपालिका पेटली तर शहरच पेटून टाकले. अरे सुंदर रस्ता, त्यामध्ये फुलाचे तटवे, वर लाईट, तिथपासून इथपर्यंत, आणि रस्त्याची क्वालिटी काय पहा ना. अरे इथं रस्ता केला म्हणजे कोणाला कळू सुद्धा दिलं नाही, इतका सुंदर. तो जर कॉन्ट्रॅक्टर मी आग्रहानं ऐकायला आणलं, म्हटलं अरे बाबा इथं आम्हाला सुंदर रस्ता करून दिला. तो रस्ता शहरातून आहे आणि थेट तिकडं संगमेर खुर्द तिथपर्यंत तो आहे. नंतर आता रेंगाळला आहे, परंतु शेवटी केलेला आहे मंजूर. आपण पैसे टाकलेले ते होईल, परंतु काय किती सुंदर रस्ता आहे. एसटी स्टँड कोणाचं आहे असं, प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असं, कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठं मिळत दिसत असेल कुठं, तर एका जिल्ह्याच्या ठिकाणी तरी अशी नगरपालिकेची इमारत पहा, इकडे पंचायत समितीला कुणीतरी केल्यामुळे झालं ना रे. हे शेवटी असं लक्षात घेतलं पाहिजे, कुणीतरी मेहनत करता म्हणून होत असतं हे लक्षात आलं. संसारात सुद्धा काय असतं, करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार. चांगलं पोरग घरात चांगलं आलं, चांगलं पोरग घरात आलं, कर्तृत्व, घर फुलतं, संसार फुलतो, आनंदाचं वातावरण तयार होतं. दिवाळी चांगली होती आणि लेजिम खेळणार आलं मग रे. अरे लक्षात घेतलं पाहिजे, जे चांगलं आहे ना त्याला जपलं पाहिजे. आपली मनाची दानत ठेवली पाहिजे. चांगल्याच्या पाठीशी आम्ही कंपनी उभं राहतो. इकडं आता तुम्हाला सांगतो मी, एक पुन्हा नाशिक रेल्वे सुद्धा आपण करायला घेतली. एवढंच नाही तर ती रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखरी हवेलीला, समनापूरला. तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं काढलं, इकडं एक तोंड इकडं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.